एका नदीच्या काठावर एक मोठं जांभुलानं झाड होतं. त्या झाडावर एक चतुर माकड राहत होतं. एकदा एक मगर त्या झाडाखाली येऊन थांबली. माकड म्हणालं, "अरे मगर भाऊ, तुला भूक लागलीये का? ही घे काही गोड जांभळं खा." मगर जांभळं खाऊन खुश झाली. दररोज मगर तिथे यायची आणि हळूहळू दोघांची चांगली मैत्री झाली. एके दिवशी मगर आपल्या बायकोकडे गेली आणि म्हणाली, "आज मी खूप गोड जांभळं खाल्ली. माकडाने दिली होती." हे ऐकून मगरिणीच्या डोक्यात खोडकर विचार आला. ती म्हणाली, "माकड इतकी गोड फळं खातं, तर त्याचं हृदय किती गोड असेल. मला माकडाचं हृदय खायचं आहे." मगर दुविधेत पडली, पण शेवटी तिने माकडाला फसवायचं ठरवलं. ती माकडाजवळ जाऊन म्हणाली, "चला माझ्या पाठीवर बस, मी तुला आमच्या घरी घेऊन जाते." माकड खुशीनं मगरच्या पाठीवर बसलं. पण नदीच्या मध्ये पोहोचल्यावर मगर म्हणाली, "माझी बायको तुझं हृदय खायला इच्छिते." माकड घाबरलं, पण चतुराईनं म्हणालं, "अरे वा, पण मी माझा हृदय झाडावर ठेवून आलो आहे. मला आधी परत झाडावर घेऊन चल, म्हणजे हृदय आणता येईल." मगर भोळी निघाली. तिने माकडाला परत झाडाजवळ आणलं. माकड झटपट झाडावर चढलं आणि म्हणालं, "अगं मूर्ख मगर, हृदय कधी बाहेर ठेवतात का? जा आता, पुन्हा कधी माझ्याजवळ येऊ नकोस." तर मुलांनो, आजची शिकवण काय हो? अडचणीत सुद्धा चतुराईनं विचार केला तर आपण संकटातून सुटू शकतो.